हॅलो. तर सामन्याला इथून मात्र सुरुवात केली जाईल. एका बाजूनं मुरबी संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना एका बाजूनं बांबेपाडा टीम प्रथम टॉस जिंकलाय. मुरबी टीमनं प्रथम फिल्डिंगचा निर्णय स्वीकारला. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना बांबेपाडा संघ 4 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील तिसरा सामना अगदी आपण एन्जॉय करत आहोत. पहिलाच बॉल दिशा मात्र इथे थोडीशी भरकटली आणि पंच आमच्याकडे बोलतात. अभंतर चेंडूचा इशारा पंचांचा आलाय. अतिरिक्त धाब्याने मात्र श्री गणेश इथून टीमचा केला जाईल. टीमचा अकाउंट मात्र अगदी ओपन होताना पाहायला मिळेल. सलग दुसरा देखील अवंतर मॉल पाहायला मिळेल. सलग 2 चेंडू अगदी आपण अवंतर पाहतो. बॅट चिकडा बॅकवर्ड साईडला. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये फिल्डर आहेत. बॅटकटच्या स्वरूपात सिंगल मात्र अगदी एट ऑन दी बोर्ड. 8 धावा दापटल्यावरती आहेत. यावेळेस 6 बॉल. इट्स अ नो बॉल. खराब चेंडू अगदी बिमरसानो अगदी आपण पाहिला. फ्रीची संधी. स्ट्राईक एंड वरती बॅटर शंतनू. आता कशा रीतीनं फ्रीडचा फायदा उचलला जाईल. इट्स अ बॅड बॉल. वारावर अतिरिक्त धावा मात्र अगदी ऍड होताना पाहायला मिळतात. 10 धावा दापटल्यावरती आहेत. 10 ऑन दी बोर्ड. आणि अगदी 10 धावा दापटल्यावरती आपण पाहतोय. यावेळेस 6 बॉल. डॉट बॉलची मात्र समाप्ती होती. निर्धाव चेंडूची सांगता. डॉट बॉलची समाप्ती अगदी आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या शतकातील 5 बॉलचा अद्याप खेळ संपलाय. आणि अगदी शेवटचा बॉल. इट्स अ डॉट बॉल. षटक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस पहिलं दशक जोडलं गेलं आणि या टीमची धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. 10 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ एनी विकेट. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर.
ऑन साइडला फटका सजवलाय, फिल्डर आहे, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील वेगानं कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगली धावगती दोन फलंदाजांच्या मधोमध आपण पाहिली आणि या 2 धाब्याने संघाची धावा संख्या पुढे सरसवताना टोटल 12, 12 धावा धावपटलावरती अगदी आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 घेऊन जैल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणि अद्याप 12 धावा धावपटलावरती आहेत. इट्स अ डॉट बॉल, षटक क्रमांक 2 आणि अद्याप 3 बॉलचा खेळ संपलाय, 12 पटलावरती आहेत. इट्स अ बॉल, अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. थर्टीन ऑन दी बोर्ड, 13 धावा धावपटलावरती, 5 बॉलचा खेळ संपला. दोन षटकं समाप्त झाली आणि 13 धावा धावपटलावरती आहेत. 6.50 ची सरासरी आणि अगदी 13 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. यावेळेस 6 बॉल आणि बॉल चालला सीमा पार, अगदी बॉर्डर लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल, यस इट्स अ बिग हिट. येतोय दमदार षटकार. संघाची धावसंख्या अगदी आपण पाहू शकाल पुढे सरसवताना टोटल 19 धावा, 19 ऑन दी बोर्ड, 19 धावा धावपटलावरती आहेत. नाईन्टीन ऑन दी बोर्ड, 19 धावा धावपटलावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना अद्याप 2 चेंडूचा खेळ संपलाय. आदूल आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती, थोडस कमबॅक षटकारानंतर थोडासा पलटवार आदूचा राहिलाय. 32 नंबर जर्सी नाही, अगदी चांगली खेळी सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. सलग दुसरा देखील डॉट येताना पाहायला मिळतो. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर देखील 2 बॉल डॉट आपण पाहिले. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल केला, डीप मिड विकेटच्या रिझर मध्ये फिल्डर जज करतायत. झेल मिस झाली, सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील वेगानं कंप्लीट केल्या जात आहेत.
22 ऑन दी बोर्ड. 18 बॉलचा खेळ संपलाय. 22 धावा धावपटलावरती आहेत. 3 षटकं संपली आहेत आणि अद्याप 22 धावा. यावेळेस 6 बॉल आणि या बॉल वरती अगदी फटका आपण पाहतोय. अगदी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न आणि बॉल चाला सीमा पार बॉर्डर लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. टीमची धावा संख्या अगदी पुढे सरसावताना आपण पाहू शकाल. 26 धावा. जयेशला आपण पाहतोय. फुल टॉस बॉल फुल लेनचा चेंडू ऑन साइडला फ्लिक केलाय. अंपायर सिग्नल इट्स नो बॉल. नो +2 अशा टोटल मिळतील 3. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत मुख्य आयोजक रचितदादा पाटील यांना अगदी आपण पाहू शकाल. खूप सारी मेहनत, कारण त्यांच्या वडिलांच्या नावानं खरं तर स्पर्धा सातत्यानं रंगताना आपण पाहिली आहे आणि खरं तर त्यांच्या आठवणींना उजाला देणारी स्पर्धा आपण पाहतोय. आणि मग रचितदादा पाटील यांची खूप सारी मेहनत राहिली आहे. ऑन साइडला फटका. स्क्वेअरच्या रिजन मध्ये अगदी क्षेत्ररक्षक पोहोचणार. तत्पर मात्र सिंगल धाव मात्र वेगाने कंप्लीट केली जाते. अंतिम षटक 4थं षटक मार्गस्थ आहे आणि अद्याप 3रं दशक जोडले गेले. 30 धावा धावपटलावरती. 30 ऑन दी बोर्ड. 30 धावा धावपटलावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ मात्र अद्याप बाकी आहे. यावेळेस 6 बॉल. उंच उडवलाय. उंची जास्त लांबी कमी. फिल्डर जज करतायत. झेल मात्र मी झाली आहे. 2 धावा कंप्लीट आणि या 2 धावेने संघ पुढे सरसावताना टोटल 32 ऑन दी बोर्ड. 32 धावा पाहायला मिळतील. ऑन दी बोर्ड. यावेळेस फटका. चांगली फिल्डिंग मात्र इथे पाहायला मिळते आणि अगदी 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली धावगती, चांगली धावसंख्या उभारण्याचं काम सध्याच्या स्थितीला शंतनूला आपण पाहतोय. चांगली बॅटिंग. 34 34 धावा धावपटलावरती आहेत. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील. शेवटचा बॉल ऑफसाइडच्या रिजन मध्ये लॉंग ऑफ सुरेख. यस, इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क आणि येतोय षटकार. शेवट केलंय गोड. षटक संपले 4. यस पंच. पंच यस, चौकार आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या जमली आहे 38 धावा. 39 धावांचं टार्गेट. 39 धावांचं लक्ष बॅटिंग करताना सेकंड इनिंग मध्ये संघ पाहायला मिळेल.
तर सामन्याला सुरुवात 39 धावांचं टार्गेट, 24 बॉल आणि यस गोलंदाज सज्ज. पहिलाच बॉल ट्रॅकर वेगानं ट्रॅव्हल केलाय. बरीचशी गती या बॉल वरती अगदी आपण पाहिली आणि बाईटच्या स्वरूपात सिंगल मात्र संघाच्या खात्यामध्ये जोडले जाईल. पहिल्या बॉल वरती अगदी टीमचा अकाउंट ओपन होताना अगदी आपण पाहिलं बाईकच्या स्वरूपात सिंगल धाव मात्र कंप्लीट केली. बॅटची कडा, लिडिंग एज, यू विल गिव्ह, आय विल डेफिनेटली टेक. आणि असंच काहीसा खेळ इथे मात्र विकेट किपरचा आपण पाहिला आणि इथून मात्र पहिला धक्का, पहिला मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅट्समन आपण पाहतोय जयशच्या रूपानं. यावेळेचा हा बॉल बाईटच्या स्वरूपात पुन्हा एकदा सिंगल मात्र येत्या. दोन धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. ओके, 6 धावा टोटल धावपटलावरती आहेत. अगदी बॅकवर्ड साईडला क्षेत्र आपण पाहिलं जिथे 2 धावा अगदी डिक्लेअर केल्या जातात आणि बाईच्या स्वरूपात टोटल 6 धावा टीमच्या अकाउंटमध्ये पाहायला मिळतात. 39 धाव्यांचं टार्गेट, 39 रनचं टार्गेट. 4 बॉलचा खेळ संपलाय. 6 धावा धावपटलावरती आहेत. शंतनूला आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला हाताळताना एका बाजूने स्ट्राईक एंड वरती सिद्धला आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर बॉल स्ट्रेट ड्राईव्हच्या रिजन मध्ये ड्राईव्ह केलाय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा देखील वेगानं कंप्लीट. परंतु इथे पहा ते बॅकअप चांगलं असल्यामुळे अगदी चेंडू फीड केला. आणि 2 धाव्याने टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. 5 बॉलचा खेळ संपलाय आणि 8 धावा. षटक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 8 या आकड्यावरती पाहायला मिळते.
पहिला बॉल डॉट बॉल न मात्र सुरुवात करते सेकंड ओव्हरची. यावेळेस फडक्यामध्ये ताकद, हवाई हल्ला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून उडवलाय आणि यस इट्स अ बिग हिट. सीटच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार. टीमची धावसंख्या 14 धावा. आणखी एक जशा रीतीने आता फटके येत आहेत तशा रीतीने मात्र टाळ्यांचा कडकडाट अगदी आपण पाहतोय. पवेलियन मधून आवाज ऐकायला येतोय. सलगचा दुसरा देखील येतोय षटकार. बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती असलेला सिद्ध सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये अगदी बरचसाना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या पुढे सरसवताना दुसरं दशक जोडलं जाईल आणि तब्बल 20 धावा दापटलावरती पाहायला मिळतील. ट्वेंटी रन्स 20 धावा दापटलावरती आहेत. ऑन साइडला फटका. सिंगल धाव अगदी कम्प्लीट होताना आपण पाहिली आणि 21 धावा 18 धावेंची आणखी गरज. येणारे बॉल शिल्लक असेल तब्बल 14 बॉल 18ची गरज. बॅटची कडा बॅकवर्ड साइडला डिक्लर झोन मध्ये पुन्हा एकदा मिळतील 2 षटक दुसरं ज्यामध्ये 5 बॉलचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे टोटल 23 ऑन द बोर्ड. 23 धावा. इट्स डॉट बॉल. षटक संपले दुसरं. 12 बॉलचा खेळ संपला आणि टोटल 23 धावा दापटलावरती आहेत. 23. येणारे 12 चेंडू आणि ज्यामध्ये आणखी गरज असेल 16 धावेंची गरज. बारा चेंडू तर 16ची गरज. 39 धावेंचं टार्गेट. सीटच्या बॅट मधून आलेलं मागील शतकामध्ये 2 षटकार आणि ते षटकार मात्र आता माग अगदी इम्पॉर्टंट ठरतायत. इट्स अ नो बॉल. नशिबाची साथ आता बॅटिंग टीमला लाभतीये. फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये काही चुका आणि तदनंतर मात्र अगदी पंचांनी दंडित केलं. इट्स अ नो बॉल. 1+1 या बॉल वरती मिळतील 2 आणि संघ जाऊन पोहोचेल 25 या आकड्यावरती.
पंच 1+1 की 2+1? 2+1. ओके, टोटल 3 धावा मिळतील. फ्री हिटची संधी असेल. टोटल 26 धावा धावपटलावरती आहेत. तेरा धाब्यांची आणखी गरज. फ्री हिटची संधी, लोवर फुल टॉस, त्यावर देखील केले आक्रमण. डीप मिड विकेटच्या डोक्यावरून उडवलाय सीटच्या बॅट मधून. आणखी एक धमाका, आणखी एक दमदार षटकार. आणखी एक, आणखी एक, आणखी एक. बॅटचा फेस आता पूर्णपणे ओपन केलाय. बॅटचा फेस पूर्णपणे खुला केलाय आणि सलगचा दुसरा देखील उडवलाय षटकार. संघाची धावसंख्या आता वेगानं पुढे सरसावताना टोटल अगदी आपण पाहू शकाल 38. एका धावेची गरज. स्कोर इज लेवल. परंतु स्पर्धेचा नियम कंपल्सरी चेसिंग आणि अगदी एक धावेची गरज. चला नेक्स्ट मॅच. चला बामण डोंगरी टीमचा कॅप्टन आणि पेट संघाचा संगणक. चला टॉस साठी त्वरित या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. बामण डोंगरी संघाचा संगणक आणि पेट संघ. चला सामना संपलाय, सामना जिंकलाय. टीम